गुड मॉर्निंग. कसे आहे सगळे? पुण्याचे कोणीतरी वेब डिझायनर आहेत, संजय भटगावकर. त्यांनी एक मेसेज कुठेतरी कधीतरी पोस्ट केला असेल, तो मला लागला. मोठा आहे पण खूप सुंदर आहे. गोष्टीचं नाव आहे आधुनिक श्रावणबाळ. त्यांना ते फ्रीलान्सर वेब डिझायनर असल्यामुळे केव्हाही काम करतात, केव्हाही फोन येतात. त्यांना एकदा रात्री फोन येतो. ते जेवत असतात, तर ते जेवता जेवता अतिथी देवोभव, तर असं ग्राहक देवोभवच्या ह्याने त्यांच्याशी बोलतात. पलीकडून एक असं साठीकडे झुकलेले कोणीतरी जोशी म्हणून त्यांच्याशी बोलत असतात. ते म्हणतात की आम्हाला एक वेबसाईट करून हवी आहे, तर तुम्ही कुठल्याही प्रॉडक्टची वेबसाईट करता का? तर ते सांगतात की हो, नियमाप्रमाणे कायदेशीर आणि नैतिकपणे विकण्यालायक जर असतील तर आम्ही कुठल्याही प्रॉडक्ट आणि सर्व्हिसेसची वेबसाईट करतो. पण तो प्रॉडक्ट विकला जाईल याची आम्ही हमी देत नाही ऑनलाईन. ते म्हणतात विकल्या जावं ही आमची अपेक्षा पण नाही आहे. त्यांना आश्चर्य वाटतं, असं काहीतरी कोण आहे की ज्यांना वेबसाईट करून हवी आहे पण तो प्रॉडक्ट विकला जाईल याची हमी नाही. ते म्हणतात मला उद्या तुम्हाला भेटायला यायचं आहे, मी कधी येऊ? ते म्हणतात सकाळी 10 वाजता या. बरोबर 10 वाजता बेल वाजते. एक साठीकडे झुकलेले जोशी नावाचे गृहस्थ त्यांना भेटायला येतात. ते म्हणतात की आम्हाला अशी अशी वेबसाईट करून हवी आहे आमच्या आईसाठी. त्यांना खूप आश्चर्य वाटतं. ते म्हणतात हेच 60 वर्षाचे, तर आई केवढी असेल? ते म्हणतात आई किती वर्षाची आहे? म्हणतात 89 इयर्सची. यांना आश्चर्य वाटतं. ते म्हणतात अरे वा, माऊलीसाठी आपण करू वेबसाईट. काय प्रॉडक्ट आहेत त्यांचे? तर ते सांगतात वाती, सगळ्या प्रकारच्या वाती. यांना आश्चर्यच वाटतं. ते म्हणतात वाती कोण ऑनलाईन घेणार आहे? मग ते सगळा किस्सा सांगतात की कसं लहानपणी त्यांचे वडील वारले, मग त्यांच्या आईने 3 भावंडांना कसं शिकवलं, 4 घरच्या पोळ्या केल्या, उरलेल्या वेळात त्या अ, अ, कुरड्या, पापड्या, सांड्या असं सगळं करून विकायच्या. या सगळ्या दबडग्या त्यांनी आपली गाण्याची हौस पण जपली. कुठल्यातरी गाणं शिकवणाऱ्या बाई होत्या, त्यांची फी ₹5 महिना होती. पण यांना परवडत नव्हतं. त्या बाईंना कमी दिसायचं आणि BP होता. डॉक्टरने त्यांना फिरायला सांगितलं होतं संध्याकाळी. तर ह्या रोज संध्याकाळी त्यांना फिरायला न्यायच्या आणि त्याच्या बदल्यात त्यांना आठवड्यात 2 दिवस गाणं शिकवायच्या. म्हणजे असे इतके काबाड कष्ट करून 3 भावंडांना, त्यातल्या बहिणीला PhD पर्यंत शिकवलं त्यांनी. आणि त्या संध्याकाळी पुराण ऐकायला मंदिरात जाऊन बसायच्या, तर तिथे सतत हाताने वाती वळायच्या. तर एवढ्या वाती वळल्या जायच्या, त्या वाती देवळात विकायच्या, उरलेल्या काही वाती दुकानात मिळायच्या. असं करून त्यांनी सगळी मुलांची शिक्षणं केली. आता त्या सगळं मुलं स्थिर स्थावर झाले, पण त्या वाती करतातच आणि त्यांना त्या वाती सगळ्या विकून आता ह्यांचं म्हणणं आहे की तुम्ही आता का सगळं करता? तर म्हणजे तुमचं सगळं झालं, पण समाजात तुमच्यासारखी खूप अजून आहेत. मला त्यांचंही भलं करायचं आहे. त्यांना स्वकष्टातनं कोणाला तरी, कुठल्यातरी संस्थेला, विधवा परित्यक्त्या असलेल्या बायकांच्या संस्थेला ₹10,000 द्यायचे आहेत. तर आमची अशी इच्छा आहे की ते वेबसाईट करायची, त्याच्यावर तिच्या त्या वातींचं सगळं टाकायचं आणि ते म्हणे पण अरे ते विकल्या कशा जातील? तर म्हणे विकल्या जावं ही आमची अपेक्षा पण नाही आहे. वर्षभरात आम्ही असं तिला दाखवू. आता 2 महिन्यापूर्वी तिचा बाथरूममध्ये घसरून पाय फ्रॅक्चर झाला. तर तिने बसल्या-बसल्या इतक्या वाती बनवल्या की आता आमच्याकडे सगळ्या प्रकारच्या वातींचे ढीग लागलेत. बरं आम्ही त्यांना म्हटलं आम्ही तुला पैसे देतो, तर त्या म्हणतात नाही, मला स्वकष्टातनं पाहिजे. आता त्या सगळ्या वाती दुकानांमध्ये विका, पैसे गोळा करा, ह्यात आम्हाला कोणालाच स्वारस्य नाही. आम्ही सगळे वेल टू डू आहोत. आम्हाला सगळ्यांना तिचा आनंद बघायचा आहे. आम्ही वेबसाईट करणार. आमच्या बाजूला एक IT वाला मुलगा राहतो. त्याने तिच्या डोक्यात खूळ बसवलं हे वेबसाईटचं. तर तिने सगळं इंटरनेट ब्राउझिंग वगैरे शिकली ती आता 15 दिवसात आणि 15 दिवसापासून माझ्या मागे भुणभुण लावली आहे की मला वेबसाईट बनवून दे. म्हणून मला एक तिची वेबसाईट बनवून हवी आहे की ज्याच्यातनं आपण वर्षभरातनं अशा ऑर्डर येत आहेत वगैरे दाखवून तिला 10,000 सगळे सन्मानपूर्वक देणार आहे. तर ह्या माणसाने डोमेन आणि होस्टिंगचा खर्च वगळता कुठलाही पैसा न घेता तिची वेबसाईट बनवली. त्या वेबसाईटच्या उद्घाटनाला त्यांनी ह्यांनाही बोलवलं होतं. ह्या वयात स्वकष्टाने, निश्चयाने, स्वतः वाती वळून पैसे विकून त्यांना स्वतःच्या मेहनतीचा पैसा कुठल्यातरी संस्थेला दान करायचा होता. या लोकांनी ती संस्था पण शोधून ठेवली होती आणि उद्घाटनाला बोलवल्यावर त्यांनी वेबसाईटचं नाव जीवनसार्थक.com ठेवलं होतं. आता ती वेबसाईट नाही आहे. पण ह्या व्यक्तीचं म्हणणं होतं की त्या आपल्या मेहनतीच्या पैशाने लोकांना मदत होऊन ती जी काय एक वेबसाईट चालू होऊन त्याच्यात अ, तिला जे समाधान मिळणार आहे ते बघून आमच्या डोळ्याचं पारणं फिटणार आहे. आम्ही आमच्या आईसाठी एवढंच करू शकतो. किती सुंदर, किती छान त्यांचा सिंपल विचार. आणि या एजमध्ये, म्हणजे या युगात पण असे श्रावणबाळ आहेत. ज्यांचे आई-वडील किंवा ज्यांच्या घरी मोठे आहेत त्यांनी त्यांच्यासाठी जे काय करता येईल ते करा. कारण जेव्हा ते नसतात तेव्हा आपल्याला त्यांची व्हॅल्यू जाणवते. स्टे ब्लेस. आय लव्ह यू ऑल.